चंद्रकांत गायकर, मानिवली इथंच जन्म माझा झाला आणि आमची पूर्वीपासून जमीन ही पूर्वीपासून आहे इथे. परंतु गेली 30 वर्षापासून मी या जमिनीच्या बागायतमध्ये कसतो. माझी आयुष्याची जवळजवळ 30 वर्ष मी बागायतमध्ये घालवली आहेत आणि सरकारने ही जागा एक्वायर लँड करण्यासाठी ही जागा काबीज केलेली आहे. परंतु सरकारला मुबलक जागा असली तरी सरकारी गुलचारातून नेत नाही. परंतु आमची पूर्वी जागा बरोदा एक्सप्रेसने गेलेली आहे आणि तिथेही आम्ही भूमिहीन झालेलो आहे आणि उरलेली जागा गॅस लाईन नॅशनली गॅस लाईन गेलेली आहे, तिथेही आमची जागा आहे आणि आम्हाला उर्वरित जागा कुठेही राहिलेली नाही आणि आम्ही जायचो कुठे हा विचार आमच्या मनात येतो. पण सरकारने याचा विचार करावा, नाहीतर आम्हाला कुठेच जागा नसून आम्हाला पर्याय पोलीस स्टेशन शिवाय पर्याय देत नाही सरकार. बंदोबस्त सगळ्यात येऊ आणि तुमचं जागा घेऊ असं दमदाटी करत आहे. परंतु आम्ही पूर्ण आयुष्य नोकरी नसल्यामुळे शेतीत बागायतमध्येच करत आहे आणि बागायत शेती नसल्यामुळे आम्ही खायचं काय, उपासमारी आमच्यावर येणार आहे. आणि उपासमारी आल्यानंतर आम्ही कुठे जायचं आणि राहायचं कुठे? आणि जे विट मातीची घरं आहेत ही साधी नसून आमची जन्माची स्थायिक वस्ती आहे आणि अशी आमची भावना आहे. नमस्कार, मी विलास गायकर या गावचा माजी सरपंच आहे. खरं म्हणजे आज कालच काही शेतकऱ्यांना इथे नोटीस आलेल्या आहेत भूमी अभिलेख कार्यालयातून. आम्हाला ती नोटीस पोचलेली नाही. शेतकऱ्यांच्या मार्फत आम्हाला समजलं की आज सर्वेवाले इथे येणार आहेत सर्वे करायला. या कल्याण मुरबाड रेल्वेमध्ये जे शेतकरी बाधित होत आहेत, तर ह्या शेतकऱ्यांवर जो अन्याय होतो आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी सगळे शेतकरी जमलेलो आहोत. खरं मानिवली गावातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं एकच म्हणणं होतं की पर्यायी जागा असताना तुम्ही आमच्याच फळबागायती ज्या जागा आहेत त्यातूनच तुम्ही रेल्वे नेण्याचा हा अट्टहास कशासाठी करताय, याच्यातून कोणाचा विकास नेमका साधणार आहे. खरं म्हणजे नुसत्या बागायतीच नष्ट होणार नसून तेथील शेतकऱ्यांची आज जमिनी सकट आणि घरंसुद्धा आहेत त्या जागेमध्ये, मग ते बेघर होणार. मग त्या शेतकऱ्यांनी जायचं कुठे हा एक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. आणि किती वर्षापासून ह्या बागा या फुलवण्यासाठी, बागा उभ्या करण्यासाठी त्यांना वेळ गेलेला आहे. तर त्यांच्या कष्टाचं जर असं चीज होणार असेल तर हे शेतकरी नक्कीच या सरकारच्या विरोधात उठाव केल्याशिवाय राहणार नाहीत. प्रसंगी पुढे मोठं आंदोलन करण्याची वेळ आली तरीसुद्धा हे शेतकरी तयार आहेत. तर माझी सरकारला विनंती राहील की तुम्ही या शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो मूळ प्रश्न तो विचारात घ्या, त्यांच्या जमिनी वाचवा आणि पर्यायी जी जागा आहे, गुरचरण जागा आहे, गव्हर्नमेंटची जागा आहे, तेथून जर तुम्ही रेल्वे नेलीत तर निश्चित ह्या शेतकऱ्यांच्या जमिनीही वाचतील आणि तुमचा जो प्रकल्प आहे तो कमी खर्चामध्ये उभा राहू शकतो. आणि म्हणून आज जे मोजणी करायला येणार आहेत त्यांना आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी सगळे शेतकरी जमलेलो आहोत. मी विश्वनाथ वारगडे या मानिवली गावचा सुपुत्र आहे आणि वडिलांपासून आजोबा पणजोबा माझ्या इथेच वाढलेत आणि जमीन माझी, आम्ही शेतकरी आहे इथले आणि भूमिपुत्र पण आहे, बरोबर. आणि रेल्वे चालले आता ह्या प्रकल्पामुळे आमच्या जमिनीतून आमची घरंही जातात. आम्हाला बेदखल म्हणजे घरामधून बेदखल करण्याचा हा सरकारचा डाव आहे या गोष्टी. पण आमची पण काहीतरी भूमिका आहे की पर्यायी जागा असताना तुम्ही आमच्याच जागेतून का नेता? आमचा काहीतरी आवाज सरकारला ऐकू जावा म्हणून मी बोलतोय या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने. काय होणार आहेत? ही रेल्वे चालले, ही नाती जोडण्यासाठी चालले का आणि तोडण्यासाठी चालले? आता आम्हाला जायचं असेल तर रेल्वेने जावं लागेल, पण घरच नाही राहिली आमची तर आम्ही कुठल्या नातेवाईकांकडे जायचं? आम्हाला जागाच नाही, जमिनीच राहिली नाही तर मग कुठल्या नातेवाईकांकडे जायच्या? नमस्कार, मी सुनील दत्ता गायकर, मौजे मानिवली तालुका कल्याण येथील सर्वे नंबर 106चा 13चा शेतकरी असून इथला स्थानिक भूमिपुत्र आहे. आज इथे आम्ही काले झेंडे घेऊन शासनाचा निषेध करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. त्याचं नेमकं कारण असं आहे की शासनाने जो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रेल्वे खात्याअंतर्गत जे कल्याण मुरबाड व्हाया आंबिवली ही जी रेल्वे आहे, या आधी 2023ची सुरुवातीची अधिसूचना होती. त्यावेळेस आमच्या ज्या खाजगी बागायती जमिनीच्या लगत असलेले गायरान सर्वे नंबर 102 व 109 मधून जात होती. तर अचानक अलाइनमेंट चेंज झाल्यामुळे 2024ची अधिसूचना आली आणि त्याच्यामध्ये आमच्या ह्या जिथे आम्ही उभे आहोत अशा
12 बागायती जमिनी आणि त्याच्यामध्ये असणारी आमची शेतकऱ्यांची घरं ही जमीनदोस्त होत आहेत. त्याच्यामुळे न केवळ आम्ही भूमिहीन होतोय किंबहुना आम्ही बेघर पण होतोय. आज गेल्या 26 वर्षापासून आम्ही जी मेहनत केलेली आहे आणि कष्टाने घामाने जी बाग उभी केलेली आहे, आज ती नष्ट करू पाहतायत. या शासनाच्या जुलमी धोरणाचा आम्ही याद्वारे जाहीर निषेध करतोय. तर काय देणार आहात तुम्ही? आम्ही आपल्या माध्यमातून शासनाला याद्वारे कळवू इच्छितो की या सुपीक बागायती जमिनीमधून हा प्रकल्प न नेता आमच्या लगतच जो मौजे मानिवली गुरसरण सर्वे नंबर 102 व 109 सर्वे नंबर आहे, जी टोटल एरिया 85 एकर आहे की आणि व्हॅकेट लँड आहेत, ज्याच्यामुळे ज्या होऊ घातलेला जो रेल्वे प्रकल्प याची कॉस्टिंग पण कमी होईल आणि जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांची घरंही वाचतील आणि बागायती जमीन पण वाचणार आहे. म्हणून खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकास या संकल्पनेचा फायदा आम्हालाही होणार आहे. नाहीतर अशी परिस्थिती होईल की रेल्वे स्टेशन आमच्या घराच्या शेजारी झालेले आहेत, परंतु त्याचा आम्हाला काहीच उपयोग नाही, असा विरोधाभास निर्माण होणार आहे. म्हणून आम्ही याद्वारे जाहीर निषेध करतो शासनाचा का हा प्रकल्प एकतर वळवण्यात यावा गुरसरण जागेतून, अन्यथा रद्द करावा. काय असणार आहे? आपण जर दडपशाही करून आणि बळाचा वापर करून जबरदस्ती जमिनी जर घेत असाल तर आम्ही याआधीच वेळोवेळी पत्रव्यवहाराद्वारे माननीय जिल्हाधिकारी ठाणे, त्याच्यानंतर DRM सेंट्रल रेल्वे मिनिस्ट्री, तहसीलदार कल्याण, तसेच भूसंपादन अधिकारी SDO यांना कळवलेले आहे की आम्ही आंदोलन आमचं तीव्र करू आणि वेळप्रसंगी आम्ही जर भूमिहीन होत असेल, बेघर होत असेल तर आम्ही आत्मदहन करण्याचं आमची याद्वारे तयारी आहे.